फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीत मॉडर्न प्रोस्पेक्टिव्ह इन फिजिकल अँड केमिकल सायन्सेस या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयासाठी दिशादर्शक अशा संशोधनावर उपयुक्त चर्चा होऊन समाज उभारणीसाठी भरीव कामगिरी होईल असा आशावाद प्रोफेसर सुनील बिरुड, कुलगुरू COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे यांनी व्यक्त केला। ते धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत उद्घाटक म्हणून बोलत होते। प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सहकार्यातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटन समारंभ अध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीषदादा चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सचिव मुरलीधर फिरके, माजी प्राचार्य डॉक्टर GP पाटील, नियामक मंडळ सदस्य संजय चौधरी व देशभरातून आलेले प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायन्स, केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयातील संभाव्यता यावर सादरीकरण होऊन सहभागी संशोधकांसोबत चर्चा, पोस्टर प्रेझेंटेशन व ओरल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुर्दे यांनी केले तर आभार डॉक्टर हरीश तळेले यांनी मानले। युगदूत न्यूज लाईव्ह करिता राजेश पोद्दार। पवित्र आहे हे मला वाटतं सगळ्या लोकांना फक्त पुस्तकात आम्हाला एक ओढ होती की बाबा पहिलं काँग्रेसचं खेड्यातलं अधिवेशन 1937 साली 36 साली फैजपूर इथे झालं। म्हणजे बऱ्याच लोकांना ही माहिती नसेल की या महाविद्यालयात झालं। म्हणजे थोडंसं नंतर कळालं शिकल्यानंतर की इथे झालं होतं, पण एवढं त्याचं हे होतं ते कदाचित एक भावना म्हणून मी आज तुमच्यासमोर मांडलो। आणि सो this conference, as we are told that there are around 137 participants coming from the same place. It's an honor for somebody who comes from the same place and given such a big welcome as well as honor. But Professor Wagurde has already narrated the concept and the whole genesis of this national conference, so I'll not talk much on that, but I'll share some of mine. I'm so much excited to be here that having born and brought up in this region, this is my first time that I am coming to this institution, a place where which has a great legacy of freedom during the freedom fighters time, during the freedom movement time. To see those big pictures where all ही जी महाविद्यालय या जमीनच्या ठिकाणी आहे त्या जागेला एक ऐतिहासिक महत्व आहे जे डॉक्टर बिरुड सरांनी आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला। 1936 साली या ठिकाणी पहिली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्याची स्मृती चिरंतन ठेवावी म्हणून या भागाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी स्वर्गीय लोकसेवक मनोहरराव चौधरी, काकासाहेब राणे, गरीब खासदार आणि बाकी सर्व तरुण परिसरातील राहलेल्या अमोल परिसरातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन हा निर्णय केला की फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचं एक जिथं जातं स्मारक म्हणून या ठिकाणी या महाविद्यालयाची स्थापना करावी, ज्यायोगे या भागातल्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध होईल। आणि त्याप्रमाणे 1961 साली हे महाविद्यालय स्थापन झालं। अनेक अडचणींमधून हळूहळू